व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण उत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या. सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती. आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी. अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना. जी हुजूर. और चौकन्ना रहना. ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है. कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा? आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा. चौकन्ना रहना. कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर. राज, त्या सिद्धीनं लईच मजबूत येडा लावलाय. मुंगी सुधी आत बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडं बी आल्यात तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला आलेत. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले हे इंग्रज, यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजा, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाशी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजा. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गरिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशील. पण नाईक शिवा? राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल. पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पत्रक हुकली की शिवा पालखी तिथंच सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटेल की काय रे शिवा? होय राजा, तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. होय राजा, अहो नाईक म्हणतात तसंच होईल. पत्रक हुकताना तुम्हाला येऊन भेटतो. राजे नाईकांनी या आधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय,
नाही का तर तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच मार्ग दाखवा. वैराज फक्त आजची रात द्या. गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच घडवतो. हुजूर हुजूर, बाहर कोई नाचने वाली आई है, आपके लिए नजराना पेश करना चाहती है हुजूर. बहुत खूब, बहुत खूब. पेश किया जाए. जी हुजूर. मुजरा राज, नाईक, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. काय खबर? राज आपल्याला लग्नाला जायचंय. लग्नाला? नाही, काय बोलतोय आपण? हो बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं. थांबा, थोडी इसकटूनच सांगतो. ए गाड्या हो, यार लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. माझी काका नीट ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका. हो माझी काका नीट ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका. आहे मसाईच पठार, उघडा आहे मसाईच पठार. ढोल प्रहाराला सिद्धी मसूद सरदारे, ढोल प्रहाराला सिद्धी मसूद सरदारे. नको गडबड नको घाई, नको गडबड नको घाई. सालच कोण ठाई ठाई, सालच कोण ठाई ठाई. गोड खिंडीच लागल दार, गोड खिंडीच लागल दार. गोड पांढऱ्या पाण्याचं झरे, गोड पांढऱ्या पाण्याचं झरे. ईशा घडली दुनिया चार बसावर दूर, चार बसावर दूर. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, 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 लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राज, मला जाऊ दे. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राज, लहान तोंडी मोठा घास घेतो. पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्याई किती बघता. दादा तुमची ही कापरं जाऊ माझ्या अंगाला लागली ना, तवाच शिवा का शिंद्याला. आता वडिलांची बघत तुमचा राजा तुमच्या ध्यानात नाही आलं, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे का माणसाला? लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा विनंदर की शिवाजी महाराजांचं मरण गेला. हा मरण क्षण मी हजारो वरील जगीन गेला. हजारो वर्ष जगीन. येतोच. चला, आता येऊ नका दऊ. विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या? मसूद, और लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर.
आम्ही हा लोंढा इथेच या घोडखिंडीत आलो होतो. तुम्ही पुढे व्हा, विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी नाही, आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे अहो, तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठेशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून आहे. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे कोरलं जाणार आहे. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची मंडळी. राजे, जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार आहे. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राजे. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात पोचून तुमच्या पायावरती रक्ताचा सरा सांगेन मी. वेळ दौडू नका राजे, गणित जवळ आलाय. तुम्ही या राजे, आम्ही घोडखिंड अडवू. या तुम्ही. अभय राजा, या तुम्ही. राजा, आम्ही हाऊ. तुम्ही जा राजा. विशाळ गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 वार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून घेत होतो. आपण या राजे. बाजी, शाहू महादेवाच्या आज्ञा. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर. मोजरा राजा. अकेले खड़े हो, हट जाओ, वरना खीमा बना देंगे. अरे हट, तोफे आधी न मरे बाजी. बाजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर. माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. बाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा.
आमची बांधल सेना. तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत सुचलात. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ खोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड. शक्यतो शक्यतो छत्रपती शिवाजी महाराज की. बाजीप्रभू देशपांडे यांचा. आता झालेल्या या नाटिकेसाठी वसंत पोपटराव थोरात यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. श्री सुधाकर निवृत्ती गोरडे चेअरमन यांनी 1100 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. रंगनाथ वामनराव भारसाकळ यांनी 1100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि निखिल दत्तात्रय थोरात यांनीही 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. सर्व देणगीदारांचं मी शाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो.